देशात तब्बल 61 वर्ष काँग्रेसचे सरकार सत्तेत होते। या काळात काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम दलित आणि मुस्लिम समाजानं केलं। मात्र काँग्रेसने मुस्लिम समाजाचा केवळ वोट बँक म्हणूनच वापर केला, असा गंभीर आरोप केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला। मुस्लिम समाजाने आता जुन्या राजकारणाच्या नादी न लागता विकासाला प्राधान्य द्यावे आणि भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन पाशा पटेल यांनी यावेळी केले। या सभेला आमदार अनुराधा चव्हाण, देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे प्रशासकीय चेअरमन कल्याण चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। भाजपा गणोरी गटाचे जिल्हा परिषद उमेदवार निखिल चव्हाण, गणोरी गणाचे उमेदवार बाळासाहेब तांदळे तसेच वानेगाव गणाचे उमेदवार सुजाता बनकर यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। गणोरी गटात भाजपची सत्ता आल्यास विविध विकास योजना प्रभावीपणे राबवणं शक्य होईल। त्यामुळे कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा, असं त्यांनी नागरिकांना आवाहन केलं। देवगिरी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची क्षमता केवळ आमदार अनुराधा चव्हाण यांच्यात आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकानं विजयी करावे, असे आवाहन पाशा पटेल यांनी शेवटी केले। यावेळी इलियास शहा, सुचित बोरसे, एकनाथ धटिंग, पंडित उबाळे, बाळासाहेब सोटम, जेपी शेजवळ, पंजाब चव्हाण, राजू तांदळे, कृष्णा गावंडे, नरेंद्र देशमुख, तेजाव चव्हाण, संतोष तांदळे, विलास न्यायाधीश यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जेव्हा जेव्हा पाशा पटेल प्रचारासाठी येतात तेव्हा विजय निश्चित होतो। हे सरकार सदैव जनतेसाठी काम करणार आहे। केंद्र सरकारने शेती आणि ग्रामीण विकासासाठी मोठी तरतूद केली आहे। राज्य सरकारने ही लाडकी बहीण आणि भाऊ यांच्यासाठी विविध आर्थिक योजना राबवल्यात। विरोधक या योजना केवळ निवडणुकीपुरत्या असल्याचा आरोप करतात, मात्र प्रत्यक्षात या योजना पूर्ण क्षमतेने आणि सुरळीत सुरू आहे। आता चालत्या गाडीत बसा, विकास करून घ्या, कामे सुरूच आहेत आणि पुढे सुरू राहतील, असं त्यांनी ठामपणे सांगितलं। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि तत्कालीन आमदार तथा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली लहान कामासाठी सुमारे 5.5 कोटी रुपये तर अनेक मोठी विकास कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले।